पुढचा पॉइंट आहे डी मॉर्गन्स लॉ. बघा, काल आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बघितले मागच्या व्हिडिओमध्ये. आता हा डी मॉर्गन्स लॉ. फॉर एनी टू सेट्स ए अँड बी, पहिला लॉ आहे आपला ए युनियन बी होल कॉम्प्लिमेंट. हे कॉम्प्लिमेंट घ्यायचंय कोणाचं, तर आधी काढायचा ए युनियन बी आणि मग त्याचं कॉम्प्लिमेंट घ्यायचंय. दिस इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. इथे युनियन आहे तर इथं इंटरसेक्शन आहे. दुसरं आहे याचं उलट करायचं, ए इंटरसेक्शन बी होल कॉम्प्लिमेंट. दिस इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट. इथं काय झालं, इथं इंटरसेक्शन असेल तर इथे युनियन झालं, इथे युनियन असेल तर इथं इंटरसेक्शन झालं आणि या दोघांची इकडं कॉम्प्लिमेंट आहे. आता याच्यावर आपल्याला एक्झाम्पल पण सोडवायचे असतात. आता याच्यावर आपण एक्झाम्पल बघूया. Let x equal to 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. This is your universal set. B a universal set. हा आपला एक युनिव्हर्सल सेट आहे. A suppose 1 3 4 5 6 and B 1 2 3 6 7 8. So A and B are subsets of X. A आणि B हे X चे सबसेट्स आहेत. मग आता आपल्याला पहिला डी मॉर्गन लॉ प्रूव्ह करायचा आहे. सो A युनियन B होल कॉम्प्लिमेंट इक्वल टू A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट. पहिल्यांदा आपण काढणार A union B. So A union B is 1 3 4 5 and 6. Union B is 1 2 3 6 7 and 8. So union means collect all the elements. So A union B contains 1, then 2, then 3 4 5 6 7 and 8. So this is your A union B. Now its complement. So A union B whole complement. So definition of complement says that collect all those elements which are in X but not in A union B. असे सगळे एलिमेंट्स गोळा करा की जे X मध्ये असतील पण A युनियन B मध्ये असणार नाही. मग आता A युनियन B मध्ये सोडून बाकीचे लिहायचे. आता इथे काय काय आलं बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आलं. म्हणजे शिल्लक काय राहिले आपलं, तर 9 आणि 10 राहिलं. सो A युनियन B होल कॉम्प्लिमेंट इक्वल टू 9 and 10. याला आपण म्हणूया 1. आता आपला LHS काढून झाला, आता RHS काढायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला आधी काढावं लागेल A कॉम्प्लिमेंट. A कॉम्प्लिमेंट मध्ये काय येणार, A मधले सोडून राहिलेले X मधले लिहायचे. इथं 1 आहे, मग इथं 2 आलं, 3 4 5 6 आहे, म्हणजे इथं आलं 7 8 9 आणि 10. कळतंय ना. ए मधले सोडून राहिलेले एलिमेंट इथं घ्यायचे. मग राहिलेलं काय काय होतं, तर हे सगळं होतं. नंतर बी कॉम्प्लिमेंट. बी इज 1 2 3 6 7 8. काय काय राहिलं बघा, 1 2 3 झालं म्हणजे 4 5 6 7 8 म्हणजे इथं 9 आणि 10. मग आता या दोघांचा पुन्हा काय घ्यायचा आहे, तर इंटरसेक्शन घ्यायचं आहे. मग या दोघांचं इंटरसेक्शन म्हणजे काय बघा, A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट. सो A कॉम्प्लिमेंट इज 2 7 8 9 10. Intersection B complement is 4 5 9 10. So your common elements are only 9 and 10. This is your equation 2. Now see, in 1 and 2 RHS set is same, so LHS is also same. So from 1 and 2, from
1 and 2. What happens? A union B whole complement equal to A complement intersection B complement. हे असं आपल्याला लिहिता येईल. आता जसं हे सोडवलंय असंच आपल्याला दुसरा लॉ सोडवता येईल ना. जसा हा सोडवला तसाच दुसरा लॉ सोडवायचा. दुसरा लॉ काय बघा, A intersection B whole complement equal to A complement union B complement. म्हणजे आधी काय काढणार, इंटरसेक्शन काढणार, मग त्याचा कॉम्प्लिमेंट घेणार, तो तुमचा 1 असेल. मग A कॉम्प्लिमेंट काढणार, B कॉम्प्लिमेंट काढणार, त्याचा युनियन काढणार, तो तुमचा 2 असेल. तर हे जे आहे हे तुम्ही याच एक्झाम्पल वरून सोडवायचं आहे. हे तुमच्यासाठी होमवर्क असेल की ह्याच 3 सेट घेऊन हे सोडवा, किंवा तुम्हाला दुसरा एक्झाम्पल तयार करायचं असेल दुसरं करा. पुढचा पॉइंट आहे डिफरन्स ऑफ सेट्स. दोन सेटची सबट्रॅक्शन करायची असा त्याचा अर्थ होतोय. ऍक्च्युअली सबट्रॅक्शन नाही करायची, आपल्याला फक्त एलिमेंट्स बघायचे. सो डिफरन्स ऑफ अ सेट A and set B. कोणाचा डिफरन्स काढायचा आहे, सेट A and सेट B is the set. म्हणजे डिफरन्स पुन्हा काय, तर एक सेट आहे. is the set of all elements which are in A but not in B. या डिफरन्स मध्ये कुठले एलिमेंट्स असतील, which are in A but not in B. की ते A मधले एलिमेंट्स असतील पण B मधले एलिमेंट्स असणार नाही. बघा डिफरन्स ऑफ अ सेट, याची डेफिनेशन काय सांगते, डिफरन्स ऑफ अ सेट A and set B is the set. So difference is one set of two sets A and B, and elements are of those elements which are in A but not in B. त्यातले एलिमेंट्स कुठले असतील, तर A मधले असतील पण B मधले असणार नाही. असे सगळे एलिमेंट्स आपल्याला गोळा करायचे. and is denoted by A minus B. शब्द कसे आहेत बघा, elements which are in A but not in B. So this difference is denoted by A minus B or A intersection B complement. So your set is now A minus B or A intersection B complement. A minus B or A intersection B complement. This is set of X. X कसा असेल, it belongs to A. This is elements which are in A but not in B. तो X कुठला असेल, A मधला असेल पण B मधला असणार नाही. बरोबर आहे. पुन्हा उलटा बघा बरं, B मायनस A काढायचा असेल, मग आता B मायनस A असेल तर त्यातले एलिमेंट्स कुठले असतील, विच आर इन B. बरोबर आहे का. बघा शब्द कसे आहेत बघा, यातले एलिमेंट्स कुठले घेतले, A फक्त A मधले एलिमेंट घेतले, ते B मधले नाही. मग आता यातले एलिमेंट कुठले असतील, X such that X belongs to only B but not in A. आणि याला आपण डिनोट कसं करणार मग, तर लिहिताना असं लिहूया A इंटरसेक्शन B. आता कॉम्प्लिमेंट कोणाला जाईल बघा, कुठले एलिमेंट घेतले नाहीत, A मधले. सो दिस इज युअर B मायनस A. आता याची व्हेन डायग्राम बघूयात. मग आता याची व्हेन डायग्राम कशी असेल बघा बरं. This is your set A, this is universal set X, and this is set B. Now this is common part of A and B, and common part is A intersection B. Now see this first part. हा पार्ट कुठला आहे बघा, A चा आहे ना, पण यातले एलिमेंट कुठंच B मधले गेलेले मला दिसत नाही. हा जो पार्ट आहे हा फक्त A चा पार्ट आहे. म्हणजे यातला जर एखादा एलिमेंट आपण घेतला तर हा फक्त
ए मधला असेल, बी मधला असणार नाही. पटतंय का? इथला एलिमेंट जर घेतला, सपोज आपण 1 म्हणूयात, तर हा 1 फक्त ए मधला आहे. सो 1 बिलॉंग्स टू ए बट 1 डज नॉट बिलॉंग्स टू बी. बरोबर? म्हणजे हा जो पार्ट आहे, हा पार्ट कुठला आहे तुमचा? तर ए मायनस बी चा पार्ट आहे. तर हा पार्ट कुठला आहे बघा? हा फक्त बी चा पार्ट आहे बघा. याच्यातला एखादा एलिमेंट जर तुम्ही कन्सिडर केला तर हा एलिमेंट फक्त बी मधला आहे, ए मधला असणार नाही. दिस x belongs to b but does not belongs to a. So this much part is b minus a. This is b minus a. आणि हे अख्खं टोटल केलं तर ते टोटल किती होतं माहितीये ना तुम्हाला? a युनियन b होतं. मग आता बघा बरं, ए युनियन बी हे टोटल, ए आणि बी चा टोटल झालं ए युनियन बी. हे ए युनियन बी 3 सेटची युनियन आहे बघा. त्याच्यामध्ये एक आहे ए मायनस बी, दुसरा आहे ए इंटरसेक्शन बी आणि तिसरा आहे बी मायनस ए. या सगळ्यांचं कलेक्शन म्हणजे काय असतंय? तर ए युनियन बी. आणि ए मायनस बी लाच आपण काय म्हणणार? ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट, किंवा बी मायनस ए ला आपण म्हणणार ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. आता याचं एक्झाम्पल बघूयात आपण. बघा, एक एक्झाम्पल बघतोय आपण. एक्स एक युनिव्हर्सल सेट घेतला आपण, ए बी सी डी ई एफ जी एच आय आणि जे, आणि त्याचे 2 सबसेट्स घेतलेत. हा काय आपला? बी, द युनिव्हर्सल सेट. आणि ए आणि बी कोण आहेत त्याचे? तर सबसेट्स आहेत. ए मध्ये काय घेतलं? ए सी डी ई घेतलं आणि बी मध्ये घेतलं डी ई एफ आणि आय. त्याचे सबट्रॅक्शनचे सेट काढूयात आपण, म्हणजे ए मायनस बी काढूयात. ए मायनस बी डेफिनेशन काय सांगते? फक्त ए मधले एलिमेंट गोळा करायचे. बरोबर आहे ना? हा, मग फक्त ए मध्ये कोण कोण आहे बघा, जे बी मध्ये असणार नाही. कॉमन शोधा पहिलं. कॉमन कोण आहे? डी आणि ई. त्यामुळे फक्त ए मध्ये काय राहिलं? तर ए आणि सी राहिलं. पटतंय का? तर बी मायनस ए, बी मायनस ए म्हणजे कुठले एलिमेंट घ्यायचे? फक्त बी मधले. मग कॉमन घ्यायचे नाहीत, म्हणजे इथं आला एफ आणि आय. आलं? आता हे चेक करू आपण, ते दुसऱ्या पद्धतीने येत आहे का? दुसरं काय होतं? ए मायनस बी म्हणजे काय असतं? तर ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट असतं ना. मग आपण बघूयात की हा सेट सुद्धा एवढाच येतो का? आता बघा बरं, बी कॉम्प्लिमेंट काढून ठेवू. बी कॉम्प्लिमेंट किती येईल बघा? बी एवढा आहे, टी ई एफ आणि आय, म्हणजे बी कॉम्प्लिमेंट काय आला? ए बी सी डी ई एफ इथं आहे, म्हणजे जी एच आय आहे, म्हणजे इथं आला जे. हा झाला बी कॉम्प्लिमेंट. आता आपल्याला काढायचंय ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. मग ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट काय बघा? ए आहे ए सी डी ई आणि इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट आला ए बी कॉम्प्लिमेंट आला ए बी सी जी एच आणि जे. मग आता यात कॉमन कोण कोण आहे बघा बरं? ए आहे दोन्हीकडे, नंतर बी नाहीये, सी आहे दोन्हीकडे, डी ई काहीच नाही आता, म्हणजे एवढे 2च आले. बघा बरं, सेम आलं का? दोन्ही आलंय ना, म्हणजे हे सेम आहे. तसंच तुम्ही दुसरं पण चेक करू शकता. काय काढणार दुसऱ्याला तुम्ही? पहिल्यांदा काढायचा ए कॉम्प्लिमेंट, आणि ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी घेतलं तर हे दोन्ही येईल. जमेल? काही नोट बघायचं आपल्याला. त्यातली पहिली नोट आहे, मला हे एक्झाम्पल पाहिजे म्हणून मी इथंच ठेवतेय. नोट बघा. नोट मध्ये पहिली नोट आहे ए मायनस बी इज सबसेट ऑफ ए. आहे का? चेक करा बघू. ए मायनस बी म्हणजे हा आहे ए मायनस बी इज सबसेट ऑफ ए. आहे का बघा? ए मायनस बी मध्ये जे ए आणि सी आहेत ते इथं आहेत. सो ए मायनस बी इज सबसेट ऑफ ए. सिमिलरली
मायनस बी सबसेट ऑफ बी. तो ए मायनस बी जो आहे तो पुन्हा बी चा सुद्धा सबसेट असणार आहे का चेक करा. ए मायनस बी हा बी चा सुद्धा सबसेट असेल. सॉरी उलट असणार आहे, बी मायनस ए. सॉरी, बी मायनस ए इज सबसेट ऑफ बी असेल. जो आधी सेट लिहिलाय तो तुमचा इथं असणार आहे. ए मायनस बी ए चा सबसेट असेल आणि बी मायनस ए बी चा सबसेट असेल. असं का घडलं तर आपण लिहितानाच असे एलिमेंट लिहिले की जे कुठले असतील, ए मधले असतील, बी मधले असणार नाही, बी मधले असतील, ए मधले असणार नाही. त्यामुळे सबसेट होताना सुद्धा इथला सेट इथं गेलाय, इथला सेट इथं गेलाय. पुन्हा दोन इक्वेशन कशी आली तुमची, तर आपण काय म्हणतोय, ए मायनस बी म्हणजेच किती असतं तर ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट असतं. तर बी मायनस ए किती असतं, ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी असतं. आणि मग अशी आपण बघितल्याप्रमाणे तो जो तुमचा युनियनचा सेट असतो, हा युनियनचा सेट किती असतो बघा, ए युनियन बी डायग्रामच्या मगाच्या डायग्राम प्रमाणे ए युनियन बी म्हणजे किती असतो तर पहिला हाफ झाला ए मायनस बी युनियन ए इंटरसेक्शन बी आणि युनियन बी मायनस ए. मगाची डायग्राम आठवा, हे काय असतं ए इंटरसेक्शन बी, हे असतं ए मायनस बी आणि हे असतं बी मायनस ए. या तिघांचं युनियन म्हणजे तुमचा असतो ए युनियन बी. बघा पुढची नोट आहे तुमची ए मायनस बी, ए मायनस बी युनियन बी मायनस ए. कुठले कुठले घेतले, ए मायनस बी आणि बी मायनस ए यांचं युनियन म्हणजे कुठले आले बघा, हे आणि हे. या दोघांचं युनियन घेतलं तर त्याला आपण म्हणतोय ए डेल्टा बी. ए डेल्टा बी इज कॉल्ड सिमेट्रिक डिफरन्स. दिस इज कॉल्ड सिमेट्रिक डिफरन्स ऑफ सेट्स ए अँड बी. या दोघांचं जर कलेक्शन केलं, युनियन घेतलं तर याला आपण म्हटलं ए डेल्टा बी आणि त्याला आपण म्हटलं सिमेट्रिक डिफरन्स ऑफ सेट्स ए अँड बी. हा आहे सिमेट्रिक डिफरन्स कोणाकोणाचा तर ए आणि बी या दोन सेट्सचा. बघा प्रॉपर्टीज ऑफ सिमेट्रिक डिफरन्स बघायच्यात आपल्याला. प्रॉपर्टीज बघतोय सिमेट्रिक डिफरन्सच्या. त्यातली पहिली प्रॉपर्टी आपली आत्ताच आपण बघितली की ए डेल्टा बी म्हणजे ए आणि बी चा सिमेट्रिक डिफरन्स म्हणजे काय असतं तर तुमचा ए मायनस बी, मगाचं इक्वेशन काय होतं तुमचं ए मायनस बी युनियन बी मायनस ए. बरोबर आहे ना. म्हणजेच काय असणार बघा बरं तुमची डायग्राम. तुमची डायग्राम कशी असते, बघा प्रॉपर्टीज ऑफ सिमेट्रिक डिफरन्स बघतोय आपण. प्रॉपर्टीज ऑफ सिमेट्रिक डिफरन्स ऑफ टू सेट्स. मग ए डेल्टा बी म्हटलं आपण. आता हा ए डेल्टा बी कोण असणार मगाच्या प्रमाणे तर ए मायनस बी युनियन बी मायनस ए असणार आहे. म्हणजे मगाच्या डायग्राम प्रमाणे हे झालं ए मायनस बी, हे झालं बी मायनस ए आणि हे काय असेल तर ए इंटरसेक्शन बी. मग कोणाचं युनियन घेतलं याचं आणि याचं, हा झाला ए डेल्टा बी. आता हेच कोण असेल बघा बरं तर ए युनियन बी मी घेतलं आणि त्यातून मायनस केला ए इंटरसेक्शन बी. चालेल का, हे अख्खं घेतलं मी. आता ए युनियन बी त्यातनं मी हे ए कट केलं इंटरसेक्शनचा पार्ट म्हणजे माझा पण तयार झाला ए डेल्टा बी झाला. आला. पुढची प्रॉपर्टी आहे तुमची बघा सेकंड ए डेल्टा ए इक्वल टू 5. आता ए डेल्टा ए इथं काय होणार तर ए मायनस ए युनियन
बी मायनस ए च्या ऐवजी पुन्हा ए मायनस ए, म्हणजे त्यात काहीच राहणार नाहीये, त्यामुळे ते नेहमी किती होणार आहे तर 5 होणार. तिसरा आहे ए डेल्टा फाय. So this A delta phi is always A. पुढच्या 3 प्रॉपर्टीज आहेत बघा. If A delta B equal to A delta C, म्हणजे A या सेटचं तुम्ही सिमेट्रिक डिफरन्स घेताय, एकदा B शी एकदा C शी. म्हणजे A डेल्टा B काढला म्हणजे तुम्ही A आणि B चा सिमेट्रिक डिफरन्स घेतला. ए डेल्टा सी म्हणजे तुम्ही ए आणि सी चा सिमेट्रिक डिफरन्स घेतला, आणि जर हा दोन्ही सेम येत असेल तर नक्कीच काय होतंय, बी आणि सी हे सेम आहे. इफ ए सिमेट्रिक डिफरन्स बिटवीन ए अँड बी अँड सिमेट्रिक डिफरन्स बिटवीन ए अँड सी आर सेम सेट्स, then always B equal to C. So set B is equal to set C. Then A delta B equal to B delta A. This is commutative law. Symmetric difference of A and B and symmetric difference of B and A are always same. Then last one is A intersection B delta C. This is equal to A intersection B. म्हणजे हे एकदा याला लागलं बघा आणि एकदा याला लागलं. So A intersection B delta A intersection C. So this is your previous distributive law, like not general distributive law. This is like distributive law. A intersection एकदा B ला लावायचं, हे तयार झालं. A intersection एकदा C ला लावायचं, हे तयार झालं, आणि मधलं मध्ये गेलं डेल्टा. So this is some properties of symmetric difference. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे हा जो डिफरन्स ऑफ सेट्स आपण जो पॉइंट बघितला, हा तुमच्या सिलेबस मधनं कट झालाय, पण चुकून कधीतरी यातली एक्झाम्पल तुम्हाला सीईटी ला पण असतील, किंवा आता मी वर्गात शिकवलंय म्हणल्यावर मी पेपरला सुद्धा टाकू शकते. झालेला आहे कट, पण आपण घेतलाय, त्यामुळे तुम्हाला याच्यावरची एक्झाम्पल सोडवता येतील. बघा पुढचा पॉइंट आहे प्रॉपर्टीज ऑफ कॉर्डिनॅलिटी ऑफ सेट्स. तुमच्या सेट मध्ये किती एलिमेंट कसे कुठल्या सेट मध्ये जातात ते आपल्याला इथे बघायचं. सो फॉर एनी टू सेट्स ए अँड बी, आपल्याला काही ए बी सी सेट्स जर दिले असतील तर होतं काय, एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए मधले एलिमेंट्स प्लस बी मधले एलिमेंट्स आणि इंटरसेक्शनचे टोटल एलिमेंट्स हे जर मायनस केले तर आपल्याला किती मिळतं, तर ए युनियन बी मध्ये किती एलिमेंट्स आहेत हे मिळतं. पुन्हा इफ ए अँड बी आर डिसजॉइंट सेट, जर ए आणि बी डिसजॉइंट सेट्स असतील, डिसजॉइंट म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये एकही एलिमेंट कॉमन असणार, त्याच्यामध्ये एकही एलिमेंट कॉमन असणार नाही. असं जर असेल तर मग आता बघा, कॉमन असणार नाही म्हणजे इंटरसेक्शन मध्ये काहीच आलं नाहीये, म्हणजे ए इंटरसेक्शन बी काय झाला, फाय झाला, म्हणजे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती झाला, 0 झाला. सो एन ऑफ ए युनियन बी सेट किती होईल, तर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी होईल, कारण हे काय झालं, सगळं 0 झालं. So this is your next equation. Then n of a, n of a किती असेल बघा, आपण जर डायग्राम काढली बघा, n of a हा सेट a आपला, हा b आहे, हा आपला x असणार आहे. मग हा सेट असतो a मायनस b, हा असतो a इंटरसेक्शन b, आणि हा असतो b मायनस a. a मायनस b ला आपण काय म्हणतो, तुमच्या ए मायनस बी ला आपण काय म्हणतो, ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. हेच म्हणजे काय असतं, ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट असतं, आणि हे म्हणजे काय असतं, तर ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी असतं. मग फक्त ए लिहायचं. ए कसा लिहिणार, एन ऑफ ए मायनस बी
प्लस एन ए इंटरसेक्शन बी होईल का बघा. इंटरसेक्शन मधले एलिमेंट्स प्लस तुमच्या ए मायनस बी मधले एलिमेंट्स म्हणजेच कुठले एलिमेंट्स येतील तर एन ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट प्लस एन ए इंटरसेक्शन बी मधले एलिमेंट्स येणार. नंतर एन बी किती असेल, हा बी किती असेल बघा, एन ए इंटरसेक्शन बी प्लस एन बी मायनस ए. आणि हेच हे सेम लिहून इथं किती येईल तुमचं बी मायनस ए ऐवजी तर एन बोला एन ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी येणार. हे तसंच राहील एन ए इंटरसेक्शन बी. त्याच्यानंतर बघा पुढचं असेल एन ए युनियन बी. युनियन म्हणजे काय झालं, हे एलिमेंट प्लस हे एलिमेंट प्लस हे एलिमेंट तेच लिहिलं आपण. ए मायनस बी मधले एलिमेंट ए इंटरसेक्शन बी आणि बी मायनस ए मधले एलिमेंट तेच आपण फक्त दुसऱ्या सेट मध्ये असं लिहिलं. हे कसं लिहिलं, ए मायनस बी म्हणजेच ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट आला. पुन्हा बी मायनस ए म्हणजे काय झालं तर ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी आला. हे आपल्याला एक्झाम्पल सोडवताना लागणार आहे, त्यामुळे ही सगळी इक्वेशन्स आपण अशी लिहून ठेवतोय. हे एक्झाम्पल सोडवताना आपल्याला लागणार. जर 3 सेट एकदम आपण घेतले, 3 सेट म्हणजे हा एक सेट, हा एक सेट आणि हा एक सेट, तर ह्या 3 सेटचं युनियन जर घ्यायचं असेल तर आपण कसं घेतलं, ए मधले एलिमेंट्स प्लस बी मधले एलिमेंट्स प्लस सी मधले एलिमेंट्स. आता मायनस काय काय केलं बघा, ए इंटरसेक्शन बी एकदा मायनस केला, एकदा बी इंटरसेक्शन सी मायनस केला, एकदा ए इंटरसेक्शन सी मायनस केला. म्हणजे यातले टोटल एलिमेंट्स मायनस केले. तर प्लस कोण केलं बघा, इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी, हे सगळं मायनस प्लस केलं. आता हा जर ए असेल, हा बी असेल आणि हा सी असेल तर ए इंटरसेक्शन बी कोण झाला बघा, तर हा पार्ट झाला. बरोबर आहे का. बी इंटरसेक्शन कोणता पार्ट झाला बघा बरं तुमच्या डायग्राम वरून, बी इंटरसेक्शन मीन पी सी म्हणजे हा पार्ट झालाय. बरोबर आहे ना. आणि ए इंटरसेक्शन सी बघा कुठला पार्ट झाला तुमच्या डायग्राम वरून, ए इंटरसेक्शन सी म्हणजे हा पार्ट झालाय. हॅलो, तर ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी तो कुठला पार्ट आहे समजून घ्या. असा पार्ट की जो ए मध्ये पण आहे, बी मध्ये पण आहे आणि सी मध्ये पण आहे, तो हा पार्ट असेल बघा, की जो ए चा पण आहे, बी चा पण आहे आणि सी चे सुद्धा एलिमेंट्स त्यामध्ये असतील. सो दिस इज ए युनियन बी युनियन सी, एन ऑफ ए युनियन बी युनियन सी. Then next one is if n of a equal to m, then n of p of a हे सूत्र आपण पाहिलेलं आहे इक्वल टू 2 raised to n. पॉवर सेट मध्ये आपण हे सूत्र पाहिलेलं आहे. पुन्हा शेवटचं आहे n of a डेल्टा b म्हणजे सिमेट्रिक डिफरन्स मध्ये टोटल एलिमेंट्स किती असतील बघा. दिस इज n of a प्लस n of b म्हणजे a मधले एलिमेंट्स प्लस b मधले एलिमेंट्स. आता हे a मधले एलिमेंट्स काउंट केले, हे b मधले पण काउंट केले, पण हे जे कॉमन एलिमेंट आहेत हे तुम्ही 2 वेळा काउंट केले, एकदा a मध्ये पण आणि एकदा b मध्ये पण, म्हणजे ते 2 वेळा एक्स्ट्रा झाले. त्यामुळे ते काय करायचे, 2 वेळा मायनस करायचे. सो -2 into n of a intersection b. So this is your total number of elements in symmetric difference a delta b.